नमस्कार, मी इयत्ता 7वीतली विद्यार्थिनी. आमच्या विज्ञानाचा दुसरा धडा वनस्पती रचना व कार्य या धड्यावर आम्ही तुम्हाला थोडीशी माहिती सांगणार आहोत. तर मला सांगा बरं, परिसरातील विविध वनस्पती आपल्याला कशामुळे ओळखता येतात? शुद्धमती. आपल्याला वनस्पती आकारामुळे, त्यांच्या खोडामुळे आणि त्यांच्या प्रकारावरून आपल्याला सहज वनस्पती आढळून येतात. तर आपल्या वनस्पतींच्या आकारावरून, त्यांच्या प्रकारावरून, त्यांच्या खोडावर ओळखू येतात. तर वनस्पतीचे विविध अवयव कोणते? पल्लवी. वनस्पतीचे अवयव मूळ, खोड, पान, फूल हे वनस्पतींचे अवयव आहेत. तर वनस्पतीचे अवयव मूळ, खोड, पान, फूल, फळ हे वनस्पतीचे अवयव आहेत. आपण या अवयवांचा वापर करून वनस्पतींना ओळखतो. तर आपण या वनस्पतींची आता सविस्तर ओळख करून घेऊया. तर मुळांबद्दल माहिती सांगण्यात येत आहे शिवानी डुबुकवाड. नमस्कार, मी इयत्ता 7वीची विद्यार्थिनी. आमचा धडा आहे वनस्पती रचना व कार्य. ह्या धड्यावर मी एक तुम्हाला मुद्दा सांगणार आहे. बीच्या आतून जमिनीच्या दिशेने वाढणाऱ्या भागास अधिमूळ. बीच्या आतून जमिनीच्या दिशेने वाढणाऱ्या भागास अधिमूळ, तर जमिनीच्या वर वाढणाऱ्या भागास अंकुर असे म्हणतात. अधिमुळापासून बनलेल्या मुळाची वाढ जमिनीच्या खाली होते. अधिमुळापासून बनलेल्या मुळाची वाढ जमिनीच्या खाली होते. मुळाचा जमिनीलगतचा भाग जाडसर असतो. पुढे तो निमुळता होतो, जाऊन टोकदार होतो. मुळाचा जमिनीलगतचा भाग जाडसर असतो. पुढे तो निमुळता होतो, जाऊन टोकदार होतो. काही वनस्पतींच्या या अवयवास मूळ असे म्हणतात. तर हे बघा, ही मूळ आहे सोटमूळ. का असेल बरे? ही आहे एकच मूळ, म्हणून त्याला सोटमूळ म्हणतात. आणि हे बारीक बारीक फुटलेले धाग्यांसारखे हे आहे मूलरूप. मी आता तुम्हाला थोडक्यात माहिती सांगलेली आहे, तेही तुम्ही शांतपणे ऐकण्यात मुळांबद्दल माहिती सांगण्यास येत आहे वैष्णवी. नमस्कार, माझे नाव वैष्णवी विनायक लोखंडे. मी आज तुम्हाला सोट मूळ व तंतुमय मूळ याविषयी माहिती सांगणार आहे. जमिनीमध्ये काही वनस्पतीच्या मुळांना उपमुळे फुटतात व ती तिरपी वाढून जमिनीवर दूरवर पसरतात. अशा प्रकारच्या मुळांना सोट मूळ असे म्हणतात. मुळेही झाडाला आधार देतात. मुळाच्या टोकांच्या भागांवर हे केसांसारखे धागे असतात, त्यांना मूळ रोम असे म्हणतात. हे जे तुम्हाला केसांसारखे धागे बारीक दिसतात त्यांना मूळ रोम असे म्हणतात. मुळाच्या टोकांचा भाग हा नाजूक असतो. मुळाची वाढ याच भागात होत असते. त्याला याच भागात होत असते. त्याला इजा होऊ नये म्हणून त्यावर टोपीसारखे अवतरण असते, त्याला मूळ टोपी असे म्हणतात. धन्यवाद. हे बघा, हे तुम्हाला कांदा दिसत आहे. त्याला जी मुळे फुटलेली आहे ते तंतुमय मुळे आहेत. खोडापासून फुटणाऱ्या मुळांना तंतुमय मुळे असे म्हणतात. तर वडांच्या पारंब्याविषयी माहिती सांगण्यात येत आहे सूरज. नमस्कार, माझे नाव सूरज मारतोडजे. मी आज तुम्हाला विज्ञानमधला दुसरा धडा वनस्पती व रचना व कार्य थोडी माहिती सांगणार आहे. वडाच्या झाडाला फुटलेली मुळे जमिनीच्या दिशेने वाढतात, त्यांना पारंब्या म्हणतात. त्या पारंब्याचा कोणता उपयोग होत असेल? वड वृक्षाला सुरुवातीच्या काळात थोड्याच पारंब्या असतात. कालांतराने पारंब्याची संख्या वाढून त्याचे जंगल तयार होते. कोलकाता येथील इंडियन बॉटॅनिकल गार्डनमध्ये सुमारे 250 वर्षापूर्वीचे वडाचे झाड मोठ्या प्रमाणात पसरलेले आहे. त्यांना हजारो पारंब्या आहेत. असलेले झाड तुमच्या परिसरात आहे का? तर वनस्पतीच्या खोड याबद्दल माहिती सांगण्यास येत आहे पल्लवी. नमस्कार, माझे नाव पल्लवी मारुती लांडगे. मी इयत्ता 7वीची विद्यार्थिनी. आमच्या 7वीतला दुसरा धडा वनस्पती रचना व कार्य या धड्यातील खोड या मुद्द्यावर मी माहिती सांगणार आहे. रुजणाऱ्या बिया हे जमिनीच्या वर वाढतात. अंकुरापासून खोडाची वाढ जमिनीच्या वर होते. अंकुर जसा जसा वाढतो तशी तशी खोडाची लांबीही वाढते. खोडाला पेरे असतात. ज्या ठिकाणी पेरे असतात तेथे पाने फुटतात. बघा मित्रांनो, जिथे पेरे असतात तिथे पाने फुटतात. यांना पेरे म्हणतात.
ज्या ठिकाणी पेरे असतात तेथे पाने फुटतात. खोडाच्या 2 पेऱ्यातील अंतराला कांढे असे म्हणतात. या 2 पेऱ्याच्या अंतराला या कांढे असे म्हणतात. खोडाच्या अग्रभागाला मुकुल असे म्हणतात. धन्यवाद. तर कान या अवयवाबद्दल माहिती सांगण्याचं आहे मी स्वतः. बघा खोडाला पेराच्या जागी पाने असतात. जिथं पेरे असतात तिथे पाने फुटतात. ती सामान्य पसरट हिरव्या व पातळ रंगाची. बघा हे तुम्हाला दिसत आहे, हिरव्या रंगाची आहे, पातळ आहे, पसरट आहे. याला पर्णपत्र असे म्हणतात. दिसत आहे तुम्हाला की मधल्या भागाला, हे मधला भाग हिरवा आहे त्याला पर्णपत्र म्हणजेच लीफ ब्लेड असे म्हणतात. बघा लीफ मार्जिन पर्णधारा. बघा या कडेला तुम्हाला पर्णधारा दिसतात. ते प्रामुख्याने सलग, खंडित व दंतेरी असतात. उदाहरणार्थ सलग म्हणजे सलग म्हणजे सलग कडा असलेली पान, जसं की जांभळीची पान सुद्धा सलग असते. खंडित म्हणजे ठराविक अंतर खंड पडलेले, म्हणजे पपईच्या झाडाला ठराविक अंतर असं खंड पडलेलं असतं, तिला खंडित पान असे म्हणतात. तर दंतेरी म्हणजे आपले दातासारखे छोटे छोटे त्याला भाग असणारे म्हणजे दंतेरी. जसं की लिंबाचे पान सुद्धा दंतेरी असते, तुळशीचे पान सुद्धा दंतेरी असते. पर्णाग व लीफ अपेक्स. बघा पर्णाग या पुढच्या टोकाला पर्णाग म्हणजे लीफ अपेक्स असे म्हणतात. ते प्रामुख्याने निमुळते, टोकदार व गोलाकार असतात. जसं की गोलाकार असतं आपलं बदामाचे पान, हे टोकदार आहे. बघा टोकदार जसं की असतं हे आहे बघा, टोकदार सुद्धा आहे. आणि हे बघा हा सुद्धा टोकदार आहे. हे आहे अशोकाचे पान, टोकदार. बदामाचे पान सुद्धा अशी गोल आकाराची असते. देठ. बघा काही वनस्पतींना देठ असतो तर काही वनस्पतींना देठ नसतो. देठ असलेली वनस्पती म्हणजेच पेटियोल. देठ असलेली वनस्पती जसं की आंबा, चिक्कू यांना देठ असतं, तर देठ नसलेली जसं की ज्वारी, मका यांना देठ नसतं. पर्णतल लीफ बेस. बघा की आपल्याला खोडाला म्हणजे खोडाच्या खालच्या भागाला आपल्याला हे दिसतं, याला म्हणतात पर्णतल. म्हणजे पर्णतला आपल्याला पाण्यासारखा छोटासा भाग दिसतो, त्याला उपपर्णे म्हणजे स्टिपुल्स असे म्हणतात. काही वनस्पतींना उपपर्णे असतात तर काही वनस्पतींना उपपर्णे नसतात. सांगा मला, सर्वच वनस्पतीमध्ये उपपर्णे असतात का? तर नाही. काही वनस्पती उपपर्णे असतात तर काहीमध्ये नसतात. बघा साधे पान. ज्या पानावर एकच पर्णपत्र असून एकच मध्यशीव असते अशा पानांना साधे पान, जसं की पेरूची पान सुद्धा असते. संयुक्त पान. बघा संयुक्त पान म्हणजे एक पर्णपत्र असून एका मुख्य शिरभोवती अनेक पर्णपत्र लहान लहान पर्णिकांमध्ये विभागलेले असतात, जसं की चिंच, कोथिंबीर. बघा तुम्हाला छोटे छोटे दिसत आहे की एकच मुख्य शिरभोवती अनेक पर्णिकांमध्ये पर्णपत्र विभागलेली आहेत. तर आपण खोडांच्या मांडणीनुसार पानांच्या प्रकारांची माहिती घेऊया. एकांतरित पान म्हणजे जसं की जास्वंदीचं पान, एक अडकवून म्हणजे थोडी थोडी जागा सोडून एक अडकवून असलेले पानं. जसं की बघा जास्वंदी दिसत तुम्हाला एक अडकवून असलेलं आहे. जसं की नंतर आहे आवर्ती म्हणजे काय, यामध्ये पानांची मांडणी फिरती असते. 2 पाने जर पूर्व पश्चिमला असली तर दुसरे 2 पानं दक्षिण उत्तरला असतात, अशी त्यांची रचना असते. समूह प्रकार यांची सुद्धा मांडणी अशी फिरती असते, त्यांना समूह प्रकार असे म्हणतात. उदाहरणार्थ प्राजक्त. वर्तुळाकार प्रकार म्हणजे यांची मांडणी अशी वर्तुळाकार असते. उदाहरणार्थ पांढरा चाफा किंवा सप्तपर्णी यांची सुद्धा वर्तुळाकार असते. चला आता आपण एका पिंपळाच्या पानाचे निरीक्षण करूया. बघा पिंपळाच्या पानाला काय दिसते, एक मधोमध्ये शीव दिसते. पिंपळाच्या पानाच्या मधोमध्ये एक शीव दिसते आणि आता मुख्य शीवभोवती अनेक उपशिवा फुटतात. त्यांचे जे जाळे तयार होते त्यांना जाळीदार शिराविन्यास असे म्हणतात. तर मक्याचे पर्णपत्र हे पर्णतलापासून ते टोकापर्यंत कसे असते, समांतर शिराविन्यास असते. तर मक्याच्या पर्णपत्राला समांतर शिराविन्यास म्हणतात आणि पिंपळाच्या पर्णपत्राला जाळीदार शिराविन्यास म्हणतात. उदाहरणार्थ कडधान्य, आंबा, चिंच, सूर्यफूल, पिंपळ यांच्यामध्ये जाळीदार अशा द्विदळ वनस्पतीमध्ये जाळीदार शिराविन्यास आढळते. तर उदाहरणार्थ तृणधान्य, कांदा, लसूण यांच्यामध्ये अशा एकदल वनस्पतींमध्ये समांतर शिराविन्यास आढळते. धन्यवाद. तर फूल या वनस्पतीच्या फूल या अवयवाबद्दल माहिती सांगण्यासाठी आहे शुद्धमती. नमस्कार, मी इयत्ता 7वीची विद्यार्थिनी. मी आज तुम्हाला जास्वंदाच्या फुलाविषयी माहिती सांगणार आहे. हे पहा फूल. ह्या फुलाला लांब किंवा आखूड देठ असते. खोडाची एक टोक हे पहा, ह्या खोडाचे एक टोक खोडाला जोडलेले आहे.
खोडाला जोडलेले आहेत. फूल ज्या ठिकाणी देठाला येतो हे पहा फूल, हे फूल आहेत, हे देठाला हे फूल जोडलेले आहे, त्याला आपण पुष्पधारा असे म्हणतो. तर हे पाकळ्या, ह्या पाकळ्या आणि इतर भाग हे इतर भाग आहेत ते पुष्पधारावरच अवलंबून असतात. पुष्पधारावर अवलंबून असतात. निदर्पुंज हा हिरव्या भागाने, हे पहा हे आहे हिरवा भाग, असा हा हिरवा भाग असतो. या हिरव्या भागाने त्याला फुलाला झाकलेले असते, त्याला आपण निदर्पुंज म्हणतो. तर दलपुंज म्हणजे काय? दलपुंज हा ह्या पाकळ्यांनी बनलेला असतो. हे आहेत पाकळ्या, ह्या पाकळ्यांनी दलपुंज बनलेला असतो. जसे गुलाबाचे फूल, जास्वंद, कण्हेर यांनी बनलेला असतो, त्याला निदर्पुंज म्हणतात. ह्या फुलाचे निरीक्षण करा मित्रांनो. काय दिसते? याचे निरीक्षण केल्याने आपल्याला असे दिसते की त्यांचा रंग वेगळा आहे, यांची उंची वेगळी आहे, यांचा रंग वेगळा असतो, वास वेगळा असतो. आणि पुमंग हा पुल्लिंगी भाग असतो. पुल्लिंगी म्हणजे काय? ते परागकोश, हे परागकोश आहेत, हे म्हणजेच पुल्लिंगी भाग होय. तर स्त्रीलिंग म्हणजे काय? तर हे अंडाशय आहे, याला स्त्रीलिंगी भाग असे म्हणतात. तर पुमंग हा केसराचा बनलेला असतो, त्यात परागकोश हे आहे, परागकोश व व्रत असते, त्याला पुमंग हा असे म्हणतो. तर जायांग हा स्त्रीलिंगी असतो. ते कसे? स्त्रीलिंगी हा अंडाशय हा स्त्रीलिंगी भाग आहे, त्यात अंडाशय कुशी आणि कुशी व्रत असते. तर आपण एक प्रयोग करून पाहूया, कृती करून पाहूया. तर एक फूल घ्या, हे फूल घ्यायचं आणि चांगली ब्लेड घ्या, याचे मधोमध भाग करायचे, 2 समान भाग होतात. तर चला आपण करून पाहूया. हे पहा, याचे समान भाग झालेले आहेत. परागकोश, हा परागकोश पक्व होतो आणि फुटतो. यांचे परागकण हे पहा, हे परागकण फुटल्यानंतर कुशीवर जाऊन पडतात, याला आपण परागीभवन असे म्हणतो. तर पुढे हे अंडाशयातील रूपांतर बीज अंडाशयामध्ये होतं, बीज अंडाशयाचे रूपांतर बी मध्ये होते, बीचे रूपांतर फळामध्ये होते. धन्यवाद. तर तंतुमय मुळांबद्दल माहिती सांगण्यात येत आहे युवराज. नमस्कार, माझे नाव युवराज मारुती वर्जे. मी आता साहित्याचा विद्यार्थी. मी आज तुम्हाला वनस्पती व रचना याच्या तंतुमय विषयी माहिती सांगणार आहे. खोडापासून फुटणाऱ्या तंतूसारख्या मुळांना तंतुमय मुळे म्हणतात. एकदल वनस्पतीमध्ये जसं कांदा, लसूण, नारळ, केळी इत्यादी तंतुमय करण्यासाठी आपण एक प्रयोग करूया. एक काचेची भरणी आहे, त्या काचेच्या भरणीत असं पाणी भरा एक काचेची भरणी घ्या, त्या काचेच्या भरणीत असं पाणी भरा की ते त्याच्या तोंडापर्यंत आलं. त्या काचेच्या भरणीत असं पाणी ठेवा की ते त्याच्या तोंडापर्यंत आलं. त्याच्यामध्ये एक कांदा ठेवा, त्याच्या मुळ्या पाण्याच्या दिशेने राहतील असं ठेवा. 8 दिवसानंतर निरीक्षण करा. तुम्हाला दिसेल की त्या कांद्याच्या मुळा बारीक बारीक फुटलेल्या आहेत. त्या बारीक बारीक मुळांना तंतुमय मुळे म्हणतात. धन्यवाद. तर वनस्पतीच्या फळ या अवयवाबद्दल माहिती सांगण्यात येत आहे शाहू. नमस्कार, माझे नाव शाहू दिगंबर गिरे. मी इयत्ता 7वीची विद्यार्थी. मी आज तुम्हाला फळांविषयी माहिती सांगणार आहे. आपण दैनंदिन जीवनात फळांचा वापर करतो, तसेच ते वैशिष्ट्यपूर्ण गरजेचे असते. त्याचा आकार, रंग व चव इत्यादी. आपण जेव्हा आंब्यामध्ये एकच कोय असते तर फणसामध्ये असंख्य कोयी असतात.
जेव्हा फणस आपल्याला हिरवा असताना खरपड लागतो आणि आंबा असताना आपल्याला चोखड लागतो. आंबा पण आपल्याला हिरवा असताना थोडासा खरपड लागतो. मग आपल्या काजू घ्या. काजूसारख्या काही बियांना बी काही फळांना बी आपल्याला बारीक जरासे टोक आलेले दिसते. तसेच आंबा बोर सफरचंद हे घ्या. त्याच्यामध्ये दिसते की बारीक थोडेसे कण आलेले दिसतात. तर बघा आपण शेंगदाणे वाटाणा गहू ज्वारी घ्या. त्याच्यामध्ये एक समान भाग होतात का? त्यांना चिमटीने दाबा. तर 2 समान भाग होतात का? तर होतात. बघा तर 2 समान भाग झालेले दिसतात का? दिसतात. तर आता बघा शेंगदाणे घ्या. शेंगदाण्याचे 2 समान भाग होतात का? होतात. त्याला द्विदल बल बी असे म्हणतात आणि ज्याचे 2 समान भाग होत नाही त्याला एक दल बी असे म्हणतात. धन्यवाद. धन्यवाद.